कारण हे काय पहिल्यांदा त्याला माफी मागायला लागली नाहीये। काल कोर्टामध्ये या संजय राजाराम राऊतचा वकील अक्षरशः हातापाय जोडत होता ते माझा क्लायंट संजय राजाराम राऊतला अटक करू नका, गिडगिडत होता। मी ऐकलं याची चड्डी पिवळी आणि याला घाम आलेला आणि बाहेर येऊन मोठा छाती धडकून बोलत होता परवानगी नाही म्हणून। नाही नाहीतर कोर्टाचा ह्याचा कोणी व्हिडिओ अगर दाखवला असता तर किती मोठा भुरट्या आहे, किती मोठ्या घाबरट आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला दिसलं असतं। नुसतं सकाळी उठून खोटे नाटे आरोप करायचे आणि स्वतःच्या नावाने ब्रेकिंग न्यूज चालवायची आणि उद्या कोर्टात गेल्यानंतर तिथे गिडगिडायचं, तिथे माफी मागायची, तिथे नाक रगडायचं आणि दुसऱ्या दिवशी उठून तसंच बोबडत बसायचं। ही जी काय ह्याची नाटकं आहेत ना ती आता महाराष्ट्र ओळखायला लागलेला आहे। कालच्या प्रकरणावरून एवढंच कळलं की हा जो काय आरोप करतो भारतीय जनता पक्ष असो किंवा आमचे महायुतीचे मित्र पक्ष असो, कोणावरही आरोप केल्यानंतर सगळे आरोप खोटे नाटे असतात, नुसतं त्या दिवशीच्या बातमीपुरते असतात, त्याच्या पलीकडे त्या आरोपाला काही तथ्य नसतं। म्हणून याचे घरचे गांभीर्याने घेत नाही। म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने आणि महाराष्ट्रातल्या आमच्या मीडियाच्या मित्रांनी किती गांभीर्याने यापुढे घ्यायचं याबद्दल थोडा विचार करावा। मोठा आमच्या अमित शहाजी साहेबांच्या दौऱ्यावर याला फार मिरच्या लागलेल्या आहेत। मातोश्रीमध्ये बसलेला जो आधुनिक औरंगी आहे, आधुनिक टिप्या आहे, ज्याला लोक उद्धव ठाकरे या जन्मात म्हणतात, जसा औरंग्या कुठेही गेल्यावर लोक अल्लाहू अकबरच्या घोषणा द्यायचे, तसंच आता उद्धव ठाकरे कुठल्याही महाराष्ट्राच्या जिल्ह्यात गेल्यानंतर त्याला स्वागत करणाऱ्या ज्या गोल टोप्या असतात त्याही अल्लाहू अकबरच्या घोषणा देतात, जसा औरंग्यासाठी द्यायचे। म्हणून दुसऱ्यांना औरंग्या बोलण्यापेक्षा या मातोश्रीमध्ये तिसऱ्या माळ्यावर राहत असलेला हा जो औरंग्या, आधुनिक औरंग्या आहे, ज्याच्या हातात पाकिस्तानचा झेंडा आहे, त्याला आदरणीय अमित शहाजी असतील, आदरणीय आमचे देवेंद्रजी असतील, आदरणीय आमचे बावनकुळेजी असतील, हे शिवरायांचे मावळे म्हणून जसं आमच्या छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, रयतेचं राज्य आणलं, तसंच या विधानसभेमध्ये या औरंग्याच्या सगळ्या पिल्लावळांना, या महाविकास आघाडीच्या सर्व हिरव्या सापांना याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये परत एकदा गाडून त्यांचा राजकीय पराभव करून छत्रपती शिवरायांचा भगवा झेंडा परत एकदा विधिमंडळात, विधानसभेच्या आणि त्या मंत्रालयाच्या टोकावर आम्ही उभा करणार, एवढा विश्वासाने मी तुम्हाला सांगतो। मोठा चित्रपट काढायला जातोय तर मी असा चित्रपट काढणार, चित्रपटाचं काहीतरी नाव लिहिलेलं आहे, बाई मला न्याय असं काहीतरी दिलेलं आहे। त्यापेक्षा मी त्याच्या चित्रपटासाठी एक चांगलं नाव सुचवतो जे त्याला शोभतं येईल। मी नाही त्यातली कडी लाव आतली, हा चित्रपट संजय राजाराम राऊतनी काढावा, ब्लॉकबस्टर हिट जाईल। कारण का ज्या चित्रपटाच्या मुख्य कलाकाराला लागणारे सगळे गुण
या संजय राजाराम राऊतच्या मध्ये आहेत. म्हणून मी त्याला सांगतो, तुला एवढं चित्रपट काढण्याची खाज आहे ना, लवकरच मी नाही त्यातली कडी लाव आतली हे चित्रपट काढ, जेणेकरून तुझे जे काही आरे कॉलनीच्या गेस्ट हाऊस मध्ये, न्यूझीलंड हाऊस मध्ये तुझे जे काही रशियन फिल्म जे निघालेले आहेत ते पण रशियन फिल्म दाखवण्यासाठी मग आम्हाला तारखा जाहीर करायला लागतील. धन्यवाद. संजय राऊत असं म्हणतायत की अमित शहा यांनी औरंगजेबाप्रमाणे राज्यात तंबू ठोकला तरी राज्यात महाविकास आघाडीच्या विजयाचा मार्ग सुचवला. अमित शहा साहेब हे छत्रपती शिवरायांचे अस्सल मावळे आहेत. अमित शहा साहेबांमध्ये भगवं रक्त वाहतं. म्हणून जसं आमच्या छत्रपती शिवरायांनी औरंग्याचं राज्य गाडलं, औरंग्याला राज्यातच गाडलं, तसंच अमित शहाजी या महाविकास आघाडीच्या या सर्व हिरवा पिल्लावळांना, औरंग्याच्या पिल्लावळांना त्यांचा राजकीय अस्त करणार आणि ह्याच महाराष्ट्राच्या मातीवर परत एकदा गाडून दाखवणार आणि त्या मंत्रालयाच्या इमारतीवर छत्रपती शिवरायांचा भगवा फडकून दाखवणार, एवढा ठाम विश्वासाने सांगतो. अमित शहांवर टीका करताना संजय राऊत पुन्हा असं म्हणतात की अमित शहा हे गांडाबाई आहेत, ते गुजरातमधून आलेले गांडाबाई आहेत. महाराष्ट्राने सगळ्या यंत्रणा वापरून देखील लोकसभेला तुमचा पराभव केला आहे. मग मातोश्रीचा वांग्याबाई कोण आहे? तिसऱ्या माळ्यावर जो वांग्याबाई राहतो, जो वांग्यासारखा आता वाकलेला आहे, ज्याला तू स्वतःचा मालक म्हणतोस, त्या वांग्याबाईचा पहिला विचार कर आणि मग इकडे तिकडे भाई बोल, दुसऱ्यांना भाई आणि नावं ठेवत बस. त्या वांग्याबाईला पहिलं मैदानात उतरायला सांग आणि एकटं उतरायला सांग. या महाविकास आघाडीचे कुबड्या घेऊन येऊ नकोस. मग या वांग्याबाईला आजची काय अवस्था आम्ही करतो, ज्याला उद्धव ठाकरे म्हणतात, ते दिसेल. धर्मवीर 3 यावर बोलताना संजय राऊत असं म्हणतात की आनंद दिघे काय होते हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या वर नेण्याचा प्रयत्न होतोय. एक नवीन प्रतीक तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय. शिंदे यांच्यापेक्षा राजन विचारे दिघे साहेबांच्या जवळ होते. हे काय गोलमाल 1, 2, 3 सिनेमा काढत आहेत. त्यांनी गुजरातच्या औरंगजेबावर सिनेमा काढला. आनंद दिघे साहेब जेव्हा जिवंत होते तेव्हा त्यांच्या विरोधात कट कारस्थान करणाऱ्यापैकी हा संजय राजाराम राऊत होता. धर्मवीर 1 मध्ये जो पत्रकार दाखवलाय, जो आनंद दिघे साहेबांना वेडेवाकडे प्रश्न विचारतो, तो खरा आहे हा संजय राजाराम राऊत आहे. ह्यानी जसा राणी साहेबांबद्दल मातोश्रीमध्ये विष पेरलं, मग राज साहेबांबद्दल विष पेरलं, त्या पूर्ण कंपूतला हा एक सदस्य आहे जो तेव्हा आनंद दिघे साहेबांबद्दल पण मातोश्रीमध्ये विष हे लोक पेरायचे. म्हणून आनंद दिघे साहेबांचं नाव घेण्याची लायकी आणि पात्रता ह्या विषारी सापामध्ये नाहीये. कारण का ते जेव्हा जिवंत होते त्यांना सर्वात जास्त त्रास देण्याचं काम ज्या गटाने केलं त्या गटामध्ये हा संजय राजाराम राऊत होता. म्हणून ह्यांनी कोण किती निष्ठावान आहे हे सांगू नये. प्रत्येक शिवसैनिक, मग तो आनंद दिघे साहेब असतील, मग राणे साहेब असतील, मग ते राज साहेब असतील, प्रत्येकासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे दैवतच होते आणि दैवतच राहणार. त्यांची तुलना कोणी कोणाशी करू शकणार नाही. देवाशी कोण तुलना करत नाही हे या नालायकाला कधीच कळणार नाही. म्हणून त्यांनी आनंद दिघे साहेबांवर बोलण्याची पात्रता ह्याची नाही. तुला हिंमत असेल तर पहिला ते चित्रपट जाऊन बघून ये आणि मग काही 4 गोष्टी शिकायला मिळतील ना, त्याच्यावर उद्या आग्रह लिखली. फडणवीस यांनी स्वतःची अभिमन्यू सोबत तुलना करू नये. चक्रव्यूहात बेईमानी अडकत नाही, ते योद्धे होते. त्यांनी स्वतःला योद्धा समजू नये, तो महाराष्ट्राचा अपमान ठरला. आता ह्याच्यासारखा श्री 420 ज्याच्यावर आबरू नुकसानीचे दावे सिद्ध होतात, जो आज बेलवर बाहेर आहे, हा आमच्या आदरणीय फडणवीस साहेबांवर बोलण्याची ह्याची पात्रता तरी आहे का?
आमचे फडणवीस साहेब धर्मयोद्धा आहेत. योद्धाप्रमाणे तुझ्या महाविकास आघाडीच्या सर्व लोकांना, सगळ्या तुझ्या नेत्या मंडळींना राजकीय पद्धतीने गाडण्याचं काम आमचे फडणवीस साहेब अतिशय सक्षम पद्धतीने करतायत. म्हणून फडणवीस साहेबांची तुलना योद्धाबरोबरच झाली पाहिजे, धर्मयोद्धाबरोबरच झाली पाहिजे आणि त्यांच्यावर बोलण्याची पात्रता तुझ्यासारख्या श्री 420 ची नाहीये. एकनाथ शिंदे यांच्याकडे 1% देखील मतदान नाही. अजित पवार यांच्याकडे स्वतःचं मतदान असतं तर बारामतीत त्यांच्या पत्नी हरल्या नसत्या. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मिळालेलं मतदान हे भाजपचंच आहे. भाजपचं धोरण आहे वापर करा आणि फेका, असं संजय राऊत. मग उभाटाला जे काही जे काय खासदार तिची निवडून आले ते काय काँग्रेसचं मतदान नाही. काँग्रेसच्या मतदानामुळे आज उभाटाचे खासदार निवडून आलेले आहेत. हो का नाही या संजय राजाराम राऊतनी सांगावं. हिंमत असेल तर आता तू दिल्लीला आहेस ना, जाऊन 10 जनपथवर जा, त्या राहुल गांधींच्या घरी जा आणि सांगून दाखव की मी उभाटाचे खासदार उद्धव ठाकरेमुळे निवडून आलेले आहेत. तुझ्या गुढाखाली आग लावून तुला परत मुंबईकडे पाठवतील. पहिला स्वतःची लायकी ओळखा. स्वतःचे खासदार निवडून येऊ शकत नाही. तुम्हाला पाकिस्तानचे झेंडे फडकून स्वतःचे खासदार निवडून आणायला लागतात. त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीवर टीका करू नये. संजय राऊत असं म्हणतात की मी एक सिनेमा काढणार आहे, बाई मी विकत घेतला अन्याय, हा तो सिनेमा असेल. भाजपचा पोल स्टार आमच्यावर आरोप करतो, त्यावर काय बोलणार? भाजपची लायकी ही आहे की त्यांनी पोल स्टारला आणून समोर आमच्यावर आरोप करायला लावत आहे. पोल स्टारच्या पत्नीचा अपमान झाला असेल तर त्यांनी आपल्या पोल स्टार पतीकडे न्याय मागावा, असे संजय राऊत. म्हणून मी बोललो ना, संजय राजाराम राऊतनी एक चित्रपट काढावा. त्याचं नाव पण मी सुचवलंय. काय होतं ते ना, मी नाही त्यातली कडी लावू वाचली. हा चित्रपट संजय राजाराम राऊतला अतिशय योग्य पद्धतीने ते नाव सूट होतं. तो चित्रपट काढण्याची तयारी त्यांनी करावी. आणि पॉनस्टार बाबा तू जास्त करून उघडू नकोस, नाहीतर तुझे जे रशियन पॉन फिल्म आहेत न्यूझीलंड हाऊसचे, त्याला मग आम्हाला कधीतरी बाहेर दाखवायला लागतील, ते कधीतरी बाहेर प्रकाशित करायला लागतील आणि मग तुला कळेल की घरातली जे काय धर्मपत्नी आहे ती कशी डोंगरावर तुझ्या लाट मारते. म्हणून जास्त पॉनस्टार करू नकोस. मग तुझे रशियन फिल्म आम्हाला दाखवण्याची वेळ लवकरच येईल. तर मुंबईसाठी अमित शहा यांचं विशेष प्लॅनिंग आहे. अमित शहा स्वतः मुंबईतील मतदारसंघाच्या डेंजर झोनमधील आढावा घेणार आहे. मला ही चांगली गोष्ट आहे. लक्षात घ्या, अमित भाईंचं लक्ष पूर्ण महाराष्ट्रावर आहे, मुंबईवर पण आहे. शेवटी भारतीय जनता पक्षासाठी प्रत्येक आमदार हा महत्वाचा आहे. मुंबईतल्या आमच्या सगळ्या आमदारांना निवडून आणणं, परत विधानसभेमध्ये पाठवणं, यासाठी भारतीय जनता पक्षाची फुलप्रूफ प्लॅन तयार आहे. त्या अनुसार आमचे अमित भाई काम करत आहेत. आज मुंबई विद्यापीठातील सिनेट निवडणुकीचा निकाल आहे. चांगली गोष्ट आहे ना. आता सिनेटच्या मतदारांनी योग्य तो निर्णय घेतला असेल असा माझा विश्वास आहे. म्हणून जो निर्णय येईल आम्हा लोकांना तो आम्ही स्वीकारणार आणि कामाला लागणार. जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋतुजा आव्हाड यांनी एक वादग्रस्त विधान केले की अतिरेकी लादेन यांच्याशी अब्दुल कलाम यांची तुलना केलेली आहे. याच्यामध्ये काय आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे का? कारण का स्वतः जितेंद्र आव्हाडांनी छत्रपती शिवराय हे म्हणजे औरंग्या हा छत्रपती शिवरायांपेक्षा मोठा होता. औरंग्याने कधी मंदिरं तोडली नव्हती ह्याबद्दल स्वतः जितेंद्र आव्हाड बोलले होते. म्हणून त्यांच्या कुटुंबातले अन्य सदस्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं असेल तर त्याच्याबद्दल आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट नाही. अब्दुल कलामजींबद्दल एक वेगळा आदर आमच्या देशातल्या जनतेचा आहे, देशातल्या नागरिकांचा आहे आणि त्यांची तुलना अशा पद्धतीने ओसामा बिन लादेन बरोबर करणं ह्या अब्दुल कलामजींचा फार मोठा अपमान आहे. अब्दुल कलाम एक राष्ट्रभक्त मुसलमान होते ज्यांच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे. म्हणून ज्यांनी पण त्यांची तुलना ओसामा बिन लादेन बरोबर केली असेल ना ते तरी जाहीर माफी मागावं. तर अमित शहाचा दौरा आहे त्याच्यावर बोलताना अंबादास दानवे असं म्हणतायत की असे भाई या महाराष्ट्राने खूप पाहिले आहे.
अब्दालीसारखं अमित शहा यांचं होणार. अंबादास दानवेंना पहिलं सांग की अमित भाईंवर बोलण्या अगोदर तुझा स्वतःचा पक्षप्रमुख छत्रपती संभाजीनगरच्या कार्यक्रमामध्ये तुझं साधं भाषणामध्ये नाव पण घेत नाही, तुला तेवढा सन्मान पण करत नाही. म्हणून कितीही तुम्ही अमित भाईंची तुलना कुठल्याही मुघल सरदारांबरोबर केली ना तरी हा छत्रपती शिवरायांचा अस्सल मावळा आमचे अमीरभाई शाह आहे. आणि ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये जशी मुघलांना ह्या जमिनीमध्ये छत्रपती शिवरायांनी गाडलं तसंच त्यांच्या विचाराचा हा मावळा या सगळ्या औरंगजेबाच्या पिल्लावळांना, मुघलांच्या पिल्लावळांना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जागा दाखवली. अमित शाह जी ने औरंगजेब की तरह महाराष्ट्र में अपना तंबू ठोका है. कि ऐसा है, अमित भाई शाह ये छत्रपति शिवाजी महाराज को मानने वाले एक मावड़े हैं. उनका रगो रगो में खून जो बहता है वो लाल नहीं भगवा है. इसलिए अमित भाई शाह जिस तरीके से हमारे छत्रपति शिवाजी महाराज ने या औरंगजेब के जो सांप है उनको ये महाराष्ट्र की भूमि में गाड़ दिया था, वैसे ही हमारे अमित भाई शाह ये सारे औरंगजेब के जो के महाविकास आघाड़ी में जो हिरवे सांप है जो औरंगजेब के हिरवे झंडे को मानते हैं उनको छत्रपति शिवाजी महाराज जैसे गाड़ने का काम जरूर करेंगे, इतना विश्वास से मैं कहूँगा. और अमित शाह जी को उन्होंने गांडा भाई है ऐसा भी कह रहे हैं. हाँ, ऐसा है ना, गांडा भाई हो या ना हो मगर तेरे मातोश्री में तेरा जो वांग्या भाई रहता है तीसरे माले पे जिसको लोग उद्धव ठाकरे बोलते हैं, उस वांग्या भाई को तू पहले जाके जवाब दे और फिर बाकी लोगों को नाम देने की हिम्मत कर. हर कोई जानता है कि आनंद दिघे के साथ क्या हुआ, वे उन्हें बाला साहेब ठाकरे के ऊपर लेने की कोशिश कर रहे हैं. देखिए ऐसा है, हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे हम सबके लिए भगवान थे. जो असल शिवसैनिक है ना उसके लिए भगवान थे. जो ये चाइनीज मॉडल शिवसैनिक है संजय राजाराम राउत, इसको बाला साहेब ठाकरे और आनंद दिघे के बीच में के संबंध कभी भी समझेंगे नहीं, क्योंकि वो तभी शिवसेना में थे भी नहीं, तभी लोक प्रभाव में काम करते थे, तभी शिवसेना के खिलाफ काम करते थे. इसलिए उन्होंने मेरे को शिवसेना के इतिहास, हमको शिवसेना का इतिहास और बाला साहेब के बारे में हमारा कितना प्रेम है वो सिखाने की जरूरत नहीं है. फडणवीस ने अपनी तुलना अभिमन्यु से की है, क्योंकि हमारे फडणवीस साहब है ही धर्म योद्धा. वो जिस तरीके से आज महाराष्ट्र में धर्म योद्धा जैसे हिंदू धर्म के रक्षण करने का काम कर रहे हैं, ये सारे जो मुगल के जो साथीदार है महाविकास आघाड़ी के नाम पे जो हमारे महाराष्ट्र की तरफ गंदी नजर से देख रहे हैं, उनको सब लोग को रोकने का काम हमारे धर्म योद्धा देवेंद्र फडणवीस जी कर रहे हैं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.